भक्तांनो, कधी कधी देव स्वतः अवतार घेतो, पण त्याच्या सेवेसाठी, त्याच्या भक्ताच्या अश्रू पुसण्यासाठी तो निराकार रूपानेही येतो. आणि अशीच एक कथा दोन संत बंधूची, निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर माऊलींची, जी ऐकली की हृदय दाटून येतं. कथेची सुरुवात अत्याचार, तिरस्कार आणि 4 निर्गाठी मुलं, अलौकिक शक्ती लाभलेल्या या 4 भावंडांना निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई समाजाने कधी स्वीकारलंच नाही. कोणी म्हणालं हे सूत अशुद्ध आहेत, कोणी म्हणालं यांचा जन्मच अयोग्य आहे, कोणी दारात येऊ देत नव्हतं, कोणी पाण्याची वाटी पुढे करायला तयार नव्हतं. अशा तिरस्कारातही निवृत्तीनाथ मोठा भाऊ बापाचं, आईचं स्थान घेऊन उभा राहिला. लहान भावंडांना हात धरून चालायला शिकवणारा, आईच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी स्वतःचं मन दगड करून जगणारा, ज्ञानेश्वरांच्या डोळ्यातलं दुःख आणि निवृत्तीनाथांचा हात. ज्ञानेश्वर माऊलींना लहानपणापासूनच एक प्रश्न जळत होता, आपण इतकं पाप केलंय का? आपणच अपवित्र का? समाजाने टाकलेले शब्द कधी कधी आत्म्याला चिरतात. आणि ज्ञानेश्वर हा तर ज्ञानाचा अवतार, पण त्यांचं मनही कधी कधी ढासलायचं. एकदा तो शांतपणे मंदिराच्या पायरीवर बसला होता. डोळ्यातून पाणी वाहत होतं. तेव्हा निवृत्तीनाथ जवळ आले आणि म्हणाले, ज्ञानू, कशाला रडतोस रे? ज्ञानेश्वर फक्त एवढेच बोलला, आपण अपवित्र नाही ना दादा? निवृत्तीनाथाने थरथर त्या हातानं त्याचा चेहरा वर केला. पवित्र? तू ज्ञानेश्वर, तू तर स्वतः हरी आहेस. समाजाला जे दिसत नाही ते मला दिसतं. तू माझा लहान भाऊ नाही, माझा गुरु आहेस तू. हे ऐकताच ज्ञानेश्वराच्या डोळ्यातून असह्य भावनिक अश्रू झरायला लागले. हा क्षण 2 संतांच्या आत्म्यांचा संगम होता. ज्ञानाचा महासागर फुलतो आणि निवृत्तीनाथांची सावली बनते. ज्ञानेश्वरांनी ओवी लिहायला सुरुवात केली. लोकांमध्ये प्रकाश पसरवायला लागला. ज्ञानेश्वरांचं ज्ञान जसं वाढत गेलं, तसंच निवृत्तीनाथांचं ममत्वही वाढत गेलं. ज्ञानू कुठेही गेला, निवृत्ती मागे सावलीसारखा. लोक म्हणाले, अरे ज्ञानेश्वर तर भगवान विष्णूचा अंश. पण निवृत्तीनाथ मनात म्हणायचे, माझा भाऊ आधी, गुरु नंतर. हा भाव, हा बंध आकाशातही सापडणार नाही. भाग्यनाट्याचे क्षण. एक दिवस निवृत्ती माऊलींचे डोळे कोवळे झाले. एकदा निवृत्तीनाथ रात्री उशिरा बसले होते. ज्ञानू शेजारी झोपलेला, सर्व गाव झोपलेले. चंद्रप्रकाश मात्र शीतलतेने पसरलेला. निवृत्तीनाथ त्याच्याकडे पाहत होते. हळूच म्हणाले, देवा, हा माझा भाऊ आहे, पण माझा देवही आहे. त्याला कोणतीही वेदना लागू नये. जी वेदना याच्याकडे यायला निघाली असेल ती माझ्याकडे वळव. त्याच्या डोळ्यातून अश्रू गालावर ओघळत होते. ते अश्रू मायेचे नव्हते, ते होते त्यागाचे अश्रू. जेव्हा ज्ञानेश्वर ज्ञान देत होते, तेव्हा निवृत्ती त्याच्यासाठी जग सोडत होता. संतांचा जीव हा भक्तांसाठी असतो, पण निवृत्तीनाथांचा जीव एका भक्तासाठी नव्हता, एका भावासाठी होता. जगाला संत नॉलेज, पण भावाला देतात हृदय. ज्ञानेश्वर ओव्या लिहित होते, मार्ग दाखवत होते, आणि निवृत्तीनाथ मागे उभं राहून त्यांच्यावर येणारा प्रत्येक काटा स्वतःवर घेत होता. ते पाहून एक संत म्हणाले, ज्ञानदेवाचा प्रकाश जर सूर्य असेल तर निवृत्तीनाथ हे त्यांचा आकाश आहे. भावनिक शिखर, संतांची शेवटची चाल.
ज्ञानेश्वरांचे देहत्यागाचे दिवस जवळ आले होते. त्या हृदय पिलवटून टाकणारी दिवशी निवृत्तीनाथ मात्र एका कोपऱ्यात शांत बसले. लोकांना वाटलं निवृत्तीनाथ बळवान आहेत, त्यांना काय होणार, पण आतून मात्र ते तुटत होते. ज्ञानेश्वरांनी शेवटी त्यांचा हात धरला आणि म्हणाले, दादा, इतकी सेवा केलीस, आता माझी एक शेवटची इच्छा पूर्ण करशील? निवृत्तीनाथ डोले पुसत म्हणाले, सांग ज्ञानू, मी प्राण देईन तरी करीन. ज्ञानेश्वर, मी जातोय, पण मुक्ताई, सोपान सर्वांना तूच सांभाळ. हे ऐकून निवृत्तीनाथ फुटून रडले. संत असले तरी भाऊपणा हा देवही मोडू शकत नाही. निवृत्तीनाथ त्यागमूर्ती. ज्ञानेश्वर माऊली समाधीत गेले. लोकांनी जयघोष केला, पण निवृत्तीनाथांचे हात थरथरत होते. समाज म्हणाला ज्ञानदेव गेले, पण निवृत्तीनाथ म्हणाले, नाही, ज्ञानदेव कुठे जात नाही, तो माझ्या हृदयात आहे. जोपर्यंत माझा श्वास आहे तोपर्यंत ज्ञानदेव या जगात आहे. असे बोलताना त्यांचा आवाज थरथरला आणि लोकांच्या डोळ्यातही अश्रू आले. भक्तांनो, संतांचा जन्म हा भक्तांसाठी असतो, पण संतांचं हृदय ते त्यांच्या भावंडासाठी, त्यांच्या माणसांसाठी धडपडत असतं. निवृत्तीनाथांनी दाखवून दिलं की भगवंतांची सेवा म्हणजे आपल्या माणसांची सेवा. वैराग्यापेक्षा मायाधर्म मोठा. संत होण्यापेक्षा माणूस होणं अधिक महत्त्वाचं. ही कथा केवळ संतांची नाही, कथा आहे प्रेमाची, त्यागाची आणि भावाच्या डोळ्यातील अनंत मायेची. जिथे निवृत्ती आहे तिथे ज्ञान फुलतं, आणि जिथे ज्ञानेश्वर आहे तिथे निवृत्तीनाथांचा आशीर्वाद असतो. भक्तांनो, जर निवृत्तीनाथ माऊलींची माया आणि ज्ञानेश्वर माऊलींचं तेज तुमच्या हृदयाला आजही स्पर्शून गेलं असेल, जर या कथेने तुमच्या डोळ्यात पाणी आणलं असेल, तर हा व्हिडिओ इथेच थांबू नका. हा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचू द्या. एका शेअरमुळे कदाचित एखाद्याच्या घरात शांती येईल, एखाद्याला दिवसाचा आधार मिळेल, एखाद्याचं मन तुटण्यापासून वाचेल. व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचा एक लाईक म्हणजे माऊली तुमचं ज्ञान अजून घराघरात पोहोचून द्या. कमेंटमध्ये ज्ञानेश्वर माऊलींची जय लिहा, कारण तुमचे शब्द म्हणजे माऊलींना अर्पण केलेले फूल. जय जय रामकृष्ण हरी.